तामिळनाडूमध्ये सुपरस्टार अभिनेते थलपती विजय यांनी आपला नवा राजकीय पक्ष काढला तेव्हा त्यांनी स्वतःला कोणाशी जोडलं असेल तर काँग्रेसचे जुने आणि दिग्गज नेते के कामराज यांच्या विचारधारेशी। कामराज यांच्या प्रतिमेचा वारसा सांगत त्यांनी मोठी राजकीय खेळी केली आणि जनतेला आकर्षित केलं। ते सत्तेत आले। सत्तेत येत असताना त्यांनी काँग्रेसला देखील सोबत घेतलं। अगदी हुबेहूब असाच काहीसा पॅटर्न आता महाराष्ट्रात आकाराला येतोय। फरक एवढाच आहे की इथं दुसऱ्या पक्षाचा नेता नाही तर खुद्द काँग्रेस पक्ष आपला सगळ्यात मोठा पण विस्मरणात गेलेला वारसा हक्कानं परत मिळवण्याच्या प्रयत्नात आहे। तो वारसा म्हणजे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण। पण अचानक काँग्रेसला यशवंतरावांची आठवण का आली? राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांनी वर्षानुवर्ष जपलेला आणि हायजॅक केलेला एक प्रकार हा ब्रँड यशवंतराव आता अडगळीत का पडलाय? आणि याच पोकळीचा फायदा घेत कोल्हापूरच्या सतेज पाटलांनी कोणती राजकीय खेळी केली आहे? या सगळ्या प्रश्नांचं पडद्यामागचं बिटवीन द लाईन्स राजकारण आपण आज या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्याआधी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठीला यूट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा, सोशल मीडियावर फॉलो करा। नमस्कार, मी सदानंद घायल, तुम्ही बघताय टीओडी मराठी। सगळ्यात आधी आपण ब्रँड यशवंतराव म्हणजे नेमकं काय आणि त्याचं राजकारणातलं वजन किती आहे हे समजून घेऊ। 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा ज्येष्ठ पत्रकार गत्र माडखोलकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांना एक अत्यंत मार्मिक असा प्रश्न विचारला होता। तो प्रश्न होता, नव्याने निर्माण होणारं हे जे काही राज्य आहे ते मराठी माणसाचं असणार आहे की मराठ्यांचं असणार आहे? त्यावर यशवंतरावांनी उत्तर दिलं होतं की हे राज्य मराठी माणसांचंच असेल। मात्र आजही याच प्रश्नाभोवती महाराष्ट्राचं सगळं राजकारण फिरतं। स्वातंत्र्यपूर्व काळात आणि राज्याच्या स्थापनेच्या सुरुवातीच्या टप्प्यात महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि काँग्रेस पक्षावर प्रामुख्यानं ब्राह्मण पुढाऱ्यांचं वर्चस्व होतं। पण यशवंतरावांचं नेतृत्व जसजसं प्रबळ होत गेलं तसतसं काँग्रेसमधील काकासाहेब गाडगीळ, शंकरराव देव यांच्यासारख्या ब्राह्मण नेत्यांचं वर्चस्व कमी कमी होत गेलं। महाराष्ट्राची सामाजिक सांस्कृतिक नस ओळखलेल्या यशवंतरावांनी अत्यंत कौशल्यानं शिताफीनं राज्याचं राजकारण मराठा, कुणबी आणि इतर बहुजन समाजाभोवती केंद्रित करायला सुरुवात केली। हा सामाजिक पाया भक्कम करण्यासाठी त्यांनी दोन गोष्टींचा प्रामुख्यानं वापर केला, एक म्हणजे पंचायत राज आणि दुसरी म्हणजे सहकार। 1962 मध्ये महाराष्ट्रात ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अशी त्रिस्तरीय व्यवस्था अस्तित्वात आली। अनेक आमदार आणि खासदारांचा या विकेंद्रीकरणाला विरोध होता, कारण त्यांचं वर्चस्व कमी होणार होतं। पण यशवंतरावांनी प्रसंगी वाईटपणा पत्करून हे विधेयक मंजूर करून घेतलं, कायदा केला। तसंच 1960 मध्ये महाराष्ट्र सहकारी कायद्याच्या माध्यमातून राज्यभर सहकारी साखर कारखाने, दूध संस्था, पतपेढ्या आणि खरेदी विक्री संघ यांचं एक मोठं जाळं निर्माण केलं। पंचायत राज आणि सहकार या दोन नव्या सत्ता केंद्रांमुळे तळागाळातील बहुजन नेतृत्व सत्तेत आलं आणि काँग्रेसचा सामाजिक पाया अभेद्य अशा पद्धतीनं निर्माण झाला। यातूनच आधुनिक महाराष्ट्राची देखील पायाभरणी झाली। त्यामुळेच यशवंतरावांना आपण आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणतो। तसंच ब्रँड यशवंतराव म्हणजे केवळ एक व्यक्ती नाही तर तो पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्याचा बहुजन समाज, सहकार आणि 18 पगड जाती जमातींना सोबत घेऊन केलेल्या विकासाचा भक्कम राजकीय पाया आहे, असं देखील या ब्रँड यशवंतरावाचं वर्णन केलं जातं। मग यशवंतरावांचा वारसा पवारांकडे कसा गेला? यशवंतराव चव्हाण तर मूळचे आणि जन्मभर काँग्रेसचेच नेते होते। मग त्यांचा हा एवढा मोठा वारसा काँग्रेसकडून निसटून शरद पवारांकडे कसा गेला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर इतिहासात दडलंय। 1967 मध्ये वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी शरद पवारांना बारामतीमधून विधानसभेच्या निवडणुकीत उतरवणारे आणि त्यांना राजकारणात आणणारे त्यांचे राजकीय गुरु यशवंतरावच होते। पवारांना यशवंतरावांचे मानसपुत्र किंवा राजकीय वारसदार त्यामुळेच मानलं जाऊ लागलं। 1978 मध्ये पवारांनी 38 आमदारांना सोबत घेऊन वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वातलं काँग्रेस सरकार पाडलं आणि पुलोदचा प्रयोग करत स्वतः मुख्यमंत्री झाले। तेव्हा या ऐतिहासिक बंडाला यशवंतरावांचाही अप्रत्यक्ष पाठिंबा होता, अशी कुजबूज आजही महाराष्ट्रात होते। याच काळात महाराष्ट्र टाइम्सचे तत्कालीन संपादक गोविंदराव तळवलकर यांनी लिहिलेलं हे राज्य जावे ही श्रींची इच्छा हा अग्रलेख यशवंतरावांच्या याच सुप्त पाठिंब्याकडे अंगुली निर्देश करणारा होता। पुढे 1999 मध्ये सोनिया गांधींच्या विदेशी मुळाच्या मुद्द्यावरून शरद पवारांनी काँग्रेसला रामराम ठोकला आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली। तेव्हा त्यांनी स्वतःसोबत यशवंतरावांचा वैचारिक वारसाही नेला होता सोबत। राष्ट्रवादी काँग्रेसनं अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर
आणि कराड येथील चव्हाणांचं समाधीस्थळ प्रीतिसंगम या प्रतीकांचा वापर करून या बहुजन चेहऱ्याला पूर्णपणे स्वतःच्या पक्षाशी जोडून घेतलं आणि त्याच वेळी ज्या नेत्यानं काँग्रेसला महाराष्ट्रात अभेद्य बनवलं त्याच काँग्रेस पक्षाला स्वतःच्या या सगळ्यात मोठ्या आयडॉलचा विसर पडला होता। मग ब्रँड यशवंतरावांसमोर नवं संकट काय? राजकारणाचं चक्र आहे ते नेहमी फिरत असतं। गेल्या 3-4 वर्षात राज्याच्या राजकारणामध्ये ज्या नव्या घडामोडी, नाट्यमय अशा घडामोडी घडलेल्या आहेत आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी फूट पडली आहे त्यामुळे एक मोठी राजकीय पोकळी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्माण झाली आहे। 3-1 वर्षापूर्वी राष्ट्रवादीतील फाटाफुटीनंतर अजित पवारांच्या पक्षासमोर आपल्या पक्षाचा पक्षपुरुष म्हणून कोणाचा फोटो लावायचा असा प्रश्न निर्माण झाला होता। कारण तेव्हा सर्रासपणे शरद पवारांचेच फोटो त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे नेते वापरायचे। त्यावर स्वतः शरद पवारांनी आणि त्यांच्या पक्षानेही आक्षेप घेतला। त्यामुळे अजित पवारांसमोर पक्षपुरुष म्हणून कोणाचा फोटो लावायचा असा पेच निर्माण झाला। त्यावर अजित पवारांनी आपले काका शरद पवार ज्यांचे मानसपुत्र आहेत त्या यशवंतराव चव्हाणांचाच फोटो लावायला सुरुवात केली। तसंच अजित पवार भाजपसोबत गेले असले तरी त्यांनी आमचा पक्ष धार्मिक द्वेष मानणारा नाही आणि आम्ही यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा वारसा पुढे नेत आहोत अशी भूमिका स्पष्टपणे मांडलेली होती। मात्र अजित पवारांच्या अकाली अपघाती निधनानंतर मोठी राजकीय पोकळी निर्माण झाल्याचं दिसतंय। कारण राष्ट्रवादीतल्या फाटाफुटीनंतरही अजित पवार हेच शरद पवारांचे वारसदार आहेत असं मानलं गेलं। त्याच वेळी वाढत्या वयोमानामुळे शरद पवारांसमोर आपल्या पक्षाचं अस्तित्व राखण्याचं संकट आहे। आणि इथं आणखी एक गोष्ट नमूद करायला पाहिजे ती म्हणजे 10 जूनला 2026च्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त सगळ्या पेपरमध्ये पानभर जाहिराती छापल्या। पण या जाहिरातीत यशवंतरावांचाच फोटो नाही। अजितदादांच्या नंतर सध्याच्या राष्ट्रवादीलाही आपल्या या पक्षपुरुषाचा विसर पडल्याचं दिसतंय। अशा वेळी ब्रँड यशवंतरावांचं काय असा प्रश्न आहे। मग सतेज पाटलांची खेळी काय? राजकारणात सगळ्यात जास्त महत्त्व कशाला असतं तर ते टायमिंगला, वेळ। राष्ट्रवादीतील फाटाफूट, अजित पवारांचं अकाली निधन आणि शरद पवारांचं वाढतं वय यामुळे निर्माण झालेली पोकळी अचूक हेरून काँग्रेस नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांनी डाव टाकलाय। काँग्रेसनं आपला गेलेला वारसा, हरवलेला वारसा, विस्मरणात गेलेला वारसा पुन्हा रिक्लेम करण्याची सगळ्यात मोठी खेळी खेळली आहे। सतेज पाटलांनी सोशल मीडियावर एका नव्या उपक्रमाची घोषणा केली। त्यांनी विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण रिसर्च फेलोशिप सुरू करण्याची घोषणा केली आहे। हा वरवर बघितला तर केवळ एक शैक्षणिक उपक्रम तुम्हाला वाटू शकतो, पण यामागे राजकीय रणनीती आहे। या फेलोशिपच्या माध्यमातून सतेज पाटलांनी आजच्या तरुण पिढीसोबत थेट कनेक्ट निर्माण करण्याचा प्रयत्न तर केलाच आहे, पण त्याच वेळी तरुणांना यशवंतरावांच्या बहुजन आणि पुरोगामी विचाराशी नव्यानं जोडण्याचाही हा प्रयत्न आहे। यशवंतराव चव्हाणांचा राजकीय आणि वैचारिक वारसा हा आपलाच असल्याचा मेसेजही काँग्रेसने यातून दिलाय। इतकी वर्ष जो वारसा शरद पवारांकडे होता त्यावर आता काँग्रेसनं सतेज पाटलांच्या निमित्तानं पुन्हा एकदा आपला हक्काचा दावा सांगितलाय। काँग्रेसला आता नव्यानं तळागाळातील जनमानसात आपलं स्थान आणखी भक्कम करायचंय आणि त्यासाठी त्यांना त्यांच्या मूळ पक्षपुरुषाची गरज भासू लागली आहे, हेही या निमित्तानं स्पष्ट झालंय। थोडक्यात काय तर राजकारणात कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही। तामिळनाडूत जसा कामराज यांच्या प्रतिमेचा वापर करून सत्तेची समीकरणं जुळवली गेली तसाच पॅटर्न काँग्रेस आता महाराष्ट्रातही राबवू पाहते। यशवंतरावांच्या वारशामुळे आता महाराष्ट्रात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशी एक नवीच राजकीय स्पर्धा आपल्याला बघायला मिळू शकते। सतेज पाटलांच्या या घोषणेनं काँग्रेसला पश्चिम महाराष्ट्रात आणि बहुजन समाजात पुन्हा एकदा आपलं हरवलेलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी एक मोठं हत्यार मिळवून दिले। पण यावर शरद पवारांची राष्ट्रवादी कशी रिॲक्ट होते हे बघणं महत्त्वाचं आहे। पण तुम्हाला काय वाटतं, सतेज पाटलांच्या या नवीन उपक्रमामुळे काँग्रेस खरोखरच ब्रँड यशवंतराव पुन्हा रिक्लेम करू शकेल का आणि याचा फटका राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना बसेल का? तुमचं मत खाली कमेंट करून नक्की सांगा। हे राजकीय विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण राजकीय विश्लेषणासाठी आपल्या TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका। सोशल मीडियावर फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद।